कार मित्रमैत्रिणींनो, इंग्रजही इतके वाईट वागले नसतील तितके वाईट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये मराठ्यांना वागणूक मिळालेली आहे. आता कालच हायकोर्टाचे आदेश होते की मुंबई खाली करा आणि फक्त आझाद मैदानावर 5,000 लोक थांबू शकतात. मग आता मराठ्यांनी काय करायचं? तर मराठ्यांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही जर का बाहेर कोणाला सापडले नाही, मीडियावाले आता तुमच्या मागेच सोडलेले आहे सरकारने, की बाहेर कोणी दिसलं भगवाशेला घेऊन त्याला विचारायचं काय करतोय इथे, काय करतोय इथे. त्यांना काही सांगायची गरज नाही की आम्ही आंदोलनासाठी आलेलो आहे, आम्ही आलोय मुंबईमध्ये, आम्ही बघायला आलेलो आहे, आम्ही काहीही करायला आलेलो आहे हे म्हणू शकता. असं जर तुम्ही केलं, म्हणजे भगवी टोपी तुमच्या याच्यावर नसेल, भगवा शेला नसेल किंवा असलाही शेला, तरीही तुम्ही मुंबईमध्ये थांबूच शकता, तुम्हाला कोणी अडवणार नाही. हां, तुम्ही हे नका म्हणू ना की आम्ही आंदोलन करतोय. तुम्ही बाहेर असे आंदोलन करतच नसता, आंदोलन तर आझाद मैदानावर सुरू आहे. त्यामुळे तुम्ही नॉर्मल पब्लिक आहात. अनेक तिथे गेलेले माझे अनेक ओळखीचे लोक आहेत की ज्यांचे अजून खूप कामं आहेत मुंबईमध्ये, तर ते राहूच शकतात ना मुंबईमध्ये, फिरू शकतात इकडे तिकडे. तर हे सगळं आहेच. आता अजून मी तुम्हाला एक सांगते, देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं, तर म्हणे कोर्टाचे आदेश आहे तर आता प्रशासनाला पालन करावंच लागेल. साहेब, प्रशासनाला नाही त्याचं पालन करा, प्रशासन तेच करतं जे तुम्ही सांगता. 2 वर्षापूर्वी आंतरावली सराटीमध्ये कोणाच्या सांगण्यावरून, तुम्ही गृहमंत्री होते, पोलिसांनी बघा कसा लाठीचार्ज केला. इतका अमानुष लाठीचार्ज इतिहासामध्ये कधीच झाला नसेल आणि बायकांचे डोके फोडलेले आहेत तुम्ही. त्याच्यामुळे या गोष्टी मराठे कधीच विसरलेले नाही आहेत. मराठे हे पण नाही विसरणार की तुम्ही 3 दिवस त्यांना अन्न पाण्या वाचून उपाशी ठेवण्यासाठीचा कट रचला होता. गावाकडून येणाऱ्या गाड्या पण तुमच्या पोलिसांनी वेश परिधान करून अडवलेल्या होत्या. हे मराठे कधीच विसरणार नाही आहे. आणि मराठ्यांनो, मुंबई नाही सोडली ना, मुंबईतल्या लोकांना काहीच सांगायची गरज नाही की आम्ही आंदोलक आहोत, आम्ही आंदोलन पाहायला आलो आहे असे म्हणू शकता, अजून काहीही म्हणू शकता. आता तुम्हाला माहिती आहे की हे जे आणि आता पोलिसांनी तर जरांगे पाटलांना पण नोटीस दिली आहे, म्हणतात की तुम्ही आझाद मैदानावर आंदोलन नाही करू शकत, आझाद मैदान खाली करा. अहो साहेब, आझाद मैदान हे आंदोलन करण्यासाठी असलेले ग्राउंड आहे. या ठिकाणी वर्षभर 24 तास वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं सुरूच असतात. त्यामुळे या ठिकाणी आंदोलन करू नका आणि उठून जा असं कोणी कसं काय म्हणू शकतं? तो माणूस 4 दिवस झाले उपोषण करतोय. आता त्यांना उठण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु जर का एखाद्यांनी असं म्हटलं की नाही मी आंदोलक नाही आहे तरी मी इथे थांबलेलो आहे, तसं म्हटलं तर हे काहीच करू शकत नाही. पण तरीही देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना असे कोणते आदेश दिलेले आहेत, तर काही पोलीस मी तुम्हाला सांगते सकाळपासून व्हिडिओ येत आहेत. एक त्या पोलीस मॅडम म्हणतात, ते बाहेर दिसणाऱ्या इतर लोकांना काय म्हणतात, तुम्ही आझाद मैदानावर जा, तुम्ही आंदोलक आहात, तुम्हाला बाहेर फिरण्याचा अधिकार नाही. करू नका, तुम्हाला आंदोलनासाठी आझाद मैदान ही जागा ठरवण्यात आलेली आहे. तुम्हाला रस्त्यावर आंदोलकांना रस्त्यावर थांबता येणार नाही असे हायकोर्टाचे निर्देश आहेत. अरे, हे सरळ हुकुमशाही सदृश बोलणं आहे. या देशामध्ये संविधानाचं आर्टिकल 19D असं सांगतं की प्रत्येक नागरिकाला देशामध्ये कुठेही मुक्त संचाराचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे मराठ्यांना आपला अधिकार ओळखा, सांगा. कोणी जर विचारलं तुम्ही इथे काय करताय, त्यांना म्हणा आम्हाला या देशाच्या संविधानाने कुठेही फिरण्याचा अधिकार दिलेला आहे, त्यामुळे आम्ही इथे आहोत. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आंदोलन सुरू आहे का असं जर विचारलं तर कोर्टाचे काय आदेश आहे ते पहा. आंदोलन तिकडे सुरू आहे म्हणा आणि आंदोलन करणारे करत आहेत. पण आम्ही आमच्या कामासाठी आहोत, फिरत आहोत, गणपती पाहत आहोत, पाऊस पाहत आहोत, समुद्र पाहत आहोत. काहीही तुम्ही करू शकता आणि काहीही करण्यासाठी म्हणजे मुंबई तुम्हाला सोडण्यास कोणी सांगू शकत नाही. आणि हे जे काही पोलीस खोडकळपणा करतायत, घाबरवण्यासाठी मुद्दामून व्हिडिओ काढून घेत आहेत आणि कोर्टाला दाखवण्यासाठी मुद्दामून कचरे, तुम्ही हा व्हिडिओ बघा, मुद्दामून तो कचरा दाखवतोय, पोरगा कचऱ्याचं शूटिंग करतोय. अरे, कालच अनेक मराठ्यांनी मुंबईचे रस्ते साफ केले, सगळं साफ केलं, साफसफाई केली सगळीकडची, कारण ते मीडियावाले दाखवायला लागले होते की किती कचरा केला बघा. अरे, एवढा कचरा तर त्या गणपतीच्या गणपती शिरवल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सगळ्या रस्त्यावर झालेला असतो. दरवर्षी अजून वेगवेगळ्या सणांच्या वेळेला इतका कचरा झालेला, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी फटाक्यांमुळे इतका कचरा सगळीकडे झालेला असतो. पण कधीच मीडियावाल्यांनी असा बरोबर कचरा बघा दिवाळीमुळे कसा कचरा झाला असं दाखवलं नाही. पण काल दाखवलं. ठीक आहे, कचरा झाला, साफ केलाय त्यांनी, त्याच्यामुळे
कायदा हा कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही शहरापासून जा म्हणू शकत नाही. ही मुंबई आपली आहे, ही मुंबई तुमच्या प्रत्येकाची आहे. तुम्ही जो गहू पिकवता, ज्वारी पिकवता, तांदूळ पिकवता, फळं पिकवता ना, ते मुंबईमध्ये येतात. त्याच्यामुळे यांचा डायनिंग टेबल रोज सजतो. त्याच्यामुळे तुम्हाला मुंबई ही तुमची आहे. जेवढी ती हे श्रीमंत लोक, अतिश्रीमंत लोक असे पोस्ट करतात ना, आम्हाला किती त्रास होतोय, बिलकुल नाही. ही मुंबई तुमची आहे. हक्कानी सांगा, ही मुंबई आमची सुद्धा आहे, आमची राजधानी आहे. आम्ही इथे थांबू. आमच्या बापजाद्यांनी बलिदान दिलंय, 108 हुतात्म्यांनी बलिदान दिलंय, तेव्हा मुंबई या महाराष्ट्रासोबत राहिलेली आहे. त्याच्यामुळे याच्यावर प्रत्येकाचा अधिकार आहे. कुणीच म्हणू शकत नाही इकडे जा, तिकडे जा, इकडे काय करताय. तुम्ही त्यांना बिनधास्त सांगा, संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे, संविधानाची प्रत हवी तर दाखवा. आणि जर कोणी असं करत असेल ना, त्यांचे पण फोटो काढून घ्या आणि त्यांना सांगा, कारण हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचं आहे. आंदोलनाला बसू नका तुम्ही फुटपाथवर, कोणाच्या गाड्या अडवू नका, कोणाच्या गाड्यासमोर नाचू नका, बाकीचे कुठलेही इतर त्रासदायक गोष्टी करू नका. ठीक आहे, ते तुम्ही करतच नाही आहात, हेही सगळ्यांना माहिती आहे. काही लोक असतील समाजकंटक त्याच्यामध्ये घुसलेले, परंतु तुम्ही जे शांततेने एवढं जे नाव कमवलंय ना, खूप तारीफ होते. सगळेजण म्हणतात की इतके व्यवस्थित आहेत हे बिचारे, प्रेमाने राहत आहेत, गावाकडून आलेल्या भाकरी आम्हाला खाऊ घालतायत, आणि इतके लोक तारीफ करणारेही आहे. त्याच्यामुळे आपला बिलकुल हे ढळू देऊ नका आणि लढत राहा. तुम्हाला काहीच मुंबई सोडायची गरज नाही आहे. तुम्ही आंदोलक जोपर्यंत नाही आहे, तुम्हाला मुंबई सोडायची गरज नाही, कारण की तुम्ही या भारताचे, देशाचे नागरिक आहात. आता आंदोलनाला कुठे परवानगी देत आहे कोर्ट, त्याच्यानुसार मग जरांगे पाटील निर्णय घेतील. पण याचा अर्थ असा बिलकुल नाही की तुम्ही घाबरायचं. घाबरू नका, हा एकच मंत्र लक्षात ठेवा, डरो मत, जे राहुल गांधी यांनी मंत्र 4 वर्षापूर्वी दिलेला आहे. बिलकुल घाबरायचं नाही आहे आणि मुंबई सोडण्याची काही एक गरज नाही आहे. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला घाबरवण्याचे हे सगळे कुटील डाव अनाजी पंत करत आहेत आणि ह्या डावाला ओळखा. यांचे हे डाव जर का आज आपण सक्सेसफुल करू दिले ना, गुलामगिरी आलीच म्हणून समजा. हा तुमचा जो लढा आहे ना, हा मला असं फक्त आरक्षणासाठीचा लढा तर दिसतोच आहे, पण हे जे कुटील सरकार आहे, यांची जी कुटील नीती आहे ना, घाणेरडी, ही पण तुमच्या लक्षात आली असेल. तुम्ही फक्त एवढं समजू नका की देवेंद्र फडणवीस हे थोडेसे नीच मनोवृत्तीचे, असे काही लोक म्हणतात. मी देवेंद्र फडणवीस नीच आहे असं नाही म्हणत. मी काय म्हणते माहिती आहे का, ते ज्या शाळेतून येतात ना, RSS नावाची शाळा, त्या शाळेमध्ये जे शिकवलं जातं ना, त्या शाळेमधून, आता त्या शाळेतल्या बाकीच्या विद्यार्थ्यांना नाही शिकवतात तसं, त्यांना छान देशभक्तीपर गीतं, प्रेम करा, आपण सगळे भारतीय संस्कृती हे शिकवतात. पण जे कोरला आहे ना त्यांच्या, ते तुम्हाला नाही कळणार. ते त्यांच्या कोरला जे शिकवलेले त्याच्यानुसार आपले देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. त्यांच्यासाठी इतर सगळे हे क्षुद्र आहेत. लोकमान्य टिळकांनीच म्हटलं होतं, लेख लिहिलेला होता. शाहू महाराजांनाही त्यांनी क्षुद्र म्हटलं होतं. ते म्हटले होते 2च वर्ण आहे, ब्राह्मण आणि क्षुद्र. त्याच्यामुळे जर ब्राह्मण आम्ही असू तर बाकीचे सगळे क्षुद्र आहेत. त्याच्यामुळे काही लोकांच्या दृष्टीने मराठा तुम्ही असा, किती क्षत्रिय असा, किती लढाया लढलेल्या असा, तुम्ही क्षुद्रच आहात. तुम्ही OBC असाल, धनगर असाल, तुम्ही आदिवासी असाल, जंगलाचं रक्षण करणारे असाल, तुम्ही आंबेडकरवादी असाल, तुम्ही इथले मूलनिवासी असाल, नागवंशी असाल, तुम्ही बौद्ध असाल, जैन असाल, तरीही त्यांच्या दृष्टीने सगळेच्या सगळे क्षुद्र आहेत. एवढं लक्षात घ्या. आणि या गोष्टीसाठीच हे सगळं चाललेलं आहे. ही लढाई कशाची आहे हे जर तुम्हाला अजूनही कळलं नसेल, काही लोक म्हणतात आम्ही अजूनही भाजपचे समर्थक आहोत, सुधरून जा, माझे सगळे व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल की हे किती मोठं षडयंत्र 2000 वर्षापासून आपल्यासोबत खेळत आहेत. बाबासाहेब आंबेडकर जन्मले, त्यांनी संविधान दिलं आणि त्याच्यामुळे आपण सगळे एका लेवलवर आलो होतो. त्यामुळे RSSच्या पोटात दुखलं. त्यांनी अग्रलेख लिहिले, मनुस्मृती असताना संविधान कशाला, कारण मनुस्मृतीत सांगितलं होतं ब्राह्मण श्रेष्ठ, बाकीचे सगळे खालचे क्षुद्र, आणि त्यामुळे त्यांना मनुस्मृती हवी होती. पण बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं. या संविधानाच्या रक्षणाची सुद्धा ही लढाई आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या, हा खेळ 2000 वर्षापासून आपल्यावर चालला आहे. आपले डोके गुलाम करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत, अर्धे त्यांनी केलेले आहेत. आता ह्या सगळ्याच्या 4 दिवसामध्ये जसं उपाशी ठेवलं ना तुमच्या सगळ्यांना, पाण्या वाचून चहा मिळणार नाही, हे जे सगळं पाहिलं ना, अन्नाच्या गाड्या अडवल्या, या सगळ्यातनं तुम्ही समजून घ्या की 2000 वर्षे यांनी काय काय कारनामे केले असतील. तुकाराम महाराजांचा खून झालेला आहे, दाभोळकरांचा खून झालेला आहे, शिवाजी महाराजांच्या समाधीला लाथाडलेला आहे. कुणबट शिवाजीचा देव करतो काय असं त्या गावच्या भटाने महात्मा फुल्यांना म्हटलेलं आहे. ही लढाई कशाची आहे हे तुम्ही अजूनही समजलं नसेल तर समजून घ्या. माझ्या प्रत्येक व्हिडिओत मी ते सांगण्याचा प्रयत्न करते आणि अजूनही सांगते. आंदोलनाची परवानगी नाकारली असेल, पण महाराष्ट्रातले मराठी नागरिक म्हणून मराठे मुंबईमध्ये थांबूच शकतात. हे सगळं मला सांगायचं होतं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. थांबते. थँक्यू सो मच.